मित्रांनो, उदगीरला जाताना आमच्यासोबत असं काय घडलं वाटलं नव्हतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे उदगीरला. मग काय गाडी काढली आणि निघालो की. आणि आज माझ्यासोबत कोण कोण आहे ते तुम्ही बघू शकताय. तर आम्ही जाणार आहे धरणावरून. धरणावरचे वातावरण तुम्ही बघू शकताय कसं आहे. धरणाचं वातावरण तर एकदम कडकच होतं बघा. ऊन पण एवढं कडक लागत की काय बोलूच नका. मग काय बोलता बोलता पोहोचलो की एकदाचा उदगीर रोडला. आणि उदगीरला तर सगळं जंगलच आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे उदगीर जंगलात वाघ सोडलेत ते. मग काय वाघाच्या शोधात आम्ही निघालो की उदगीर रोडला. मित्रांनो, वाघ काय दिसाय नाही, पण ही ढीगभर ढोरं तेवढे रस्त्यावर होती. काय करणार नाही ते सिंग मग काय ढोराच्या गर्दीतून निघालो आणि वर आलो की विठलाई मंदिराच्या इथं. इथून पुढे आलो बघा या गेट बशी. हे गेट पार केलं की पूर्ण जंगलातच गेल्याची फिलिंग येते बघा. मग काय पोहोचलो की एकदा जंगल रोडला. तर दुपारच्या 1-2 वाजता पण इथं थंडी लागते बघा. या थंडीच्या रोडनं पुढे आलो तो वर बघतोय तर काय सरजादा पण इथं आला होता ट्रक घेऊन. काय सरजादाला भेटून आलो की जरा पुढे. तिथून पुढे हे रोड तर तुम्ही ओळखलाच असणार. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे भागातलं आपलं जागृत देवस्थान. तिथून पुढे आलो, बाईक पार्क केली, पोहोचलो की एकदा मंदिराच्या आवारात. मंदिराविषयी येऊन बघतोय तर काय मंदिराला कलर द्यायचं काम चालू होतं बघा. हे बघू शकता मंदिराचं प्रवेशद्वार. काय तिथून आलो की एकदा आतमध्ये आलो आणि देवीचं दर्शन घेतलं बघा. या मंदिरातलं वातावरण भावना इतकं प्रसन्न होतं की काय बोलूच नका. मग इथं दर्शन घेऊन आलो की बाजूच्या देवळात. इथं पण दर्शन बिशन घेतलं आणि ह्या विहिरीपाशी आलो बघा. आणि विहीर बघून आम्ही जाणार होतो कोकण पॉईंट बघायला. मित्रांनो, इथवर आला तर कोकण पॉईंट बघूनच जावा. मग काय एकदाच पोहोचलो की कोकण पॉईंटच्या इथं. इथनं बघा व्ह्यू कसा येतोय, एकदम सह्याद्री रांगाचा येतं बघा. इथलं वातावरण एवढं भारी होतं की थोडा वेळ इथं आराम केला. हे बघू शकता मित्रांनो, सह्याद्री रांगा कशा आहेत. तिकडे जायचं फक्त टोकापर्यंत येणार कडे वाट आहे. काय इथला सीन बघून निघालो की एकदाचा मंदिराकडे. हे बघा पोहोचलो एकदाचा मंदिरापाशी पोहोचलो आणि बोललो थंडगार काहीतरी पिऊया म्हणून फंटा घेतला. फेंटा प्यालो आणि ही मस्ती बघा. आज बॉटल डस्टबिन मध्ये टाकायचीच ठरवली होती. आणि हे बघून मला एवढंच वाटतं की पहिल्या ट्रायमध्ये कोणच परफेक्ट होत नसतं. सेकंड चान्समध्ये तर मी गोल मारलाच. गोल पास केला आणि समोरच महादेव मंदिर होतं. मग काय गेलो तिथं आणि घेतलं की दर्शन. सगळं प्रॉपर दर्शन घेऊन निघालो की एकदाचा घराकडे. आता तुम्ही म्हणशीला वाघ काय दाखवलं नाही. मित्रांनो, रिअलवाला वाघ काय दिसला नाही, पण हे नकलीवाला दिसला बघा. आणि नकलीवाला वाघ बघून निघालो बघा एकदाचा घराकडे. आणि हे पोहोचलो बघा एकदाचा धरणावर एकदाचा आलो बघा आपल्या गली. मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. ब्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.